मित्रांनो, जीवनाचे रंग या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे शरण तुला भगवंता. मित्रांनो, जळी स्थळी काष्टी पाषाणी, जळी स्थळी काष्टी पाषाणी परमेश्वर भरला आहे. फक्त त्याला पाहण्यासाठी त्या ताकदीची दृष्टी हवी, त्या ताकदीची भक्ती हवी. तेव्हा तो दिसल्याशिवाय राहणार नाही. विषय, वासना इत्यादी सोडून भगवंताला शरण गेलो ना, तर भगवंताचे अस्तित्व जिथे दृष्टी टाकाल तिथे दिसेल हो. पण भगवंताचे मर्म ओळखायला, त्याची ओळख करून घ्यायला आपण कसे वागावं हे प्रथम ठरवायला हवं ना. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरता माणसाला त्याने बुद्धी दिली आहे. आपण पाहतो त्या बुद्धीद्वारे आणि निस्सीम भक्तीद्वारे संत महात्म्यांना तो भेटला आहे हो. मला सांगा मित्रांनो, भगवंताचे अस्तित्व जर निश्चित आहे तर त्याची ओळख तरी कशी करून घ्यावी? भगवंताला सर्वात आधी काय आवडतं हे संतांनी आधीच सांगून टाकलं आहे. ते म्हणजे आपण विषय, वासना, मोह इत्यादी सर्व काही सोडून भगवंताला शरण जावे. हे सारे सोडले ना की जो भाव मनात जागृत होईल त्याने भगवंताबद्दल प्रेम वाटून मनात त्या जगदीश्वरासाठी भक्ती जन्म घेईल आणि त्या भक्तीतून भगवंताची ओळखसुद्धा होईल. खरं सांगू आपण नेहमी विषयांना शरण जातो. एकदा भगवंताला शरण जाऊन पहा, मनी जगाची भीतीच उरणार नाही. पण त्यासाठी भगवंताचरणी प्रेम जडणं खूप महत्त्वाचं आहे. असे प्रेम भक्ती भगवंताचरणी जडण्यासाठी खूप सारे मार्ग आहेत, साधना आहेत. नामस्मरण, तीर्थयात्रा, व्रत, नेमधर्म, नित्योपासना, भजन या साधनांचा उपयोग करून आपण भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचू शकतो. पण ही फक्त साधना आहेत तर भगवंताला ओळखून त्याचं प्रेम मिळवणं हे आपलं साध्य आहे. आपण जिना चढतो जे जिन्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असतं. वरच्या मजल्यावर जाणे हे आपले साध्य असून जिना हे त्याचे साधन आहे. साधनातच दीर्घकाळ गुरुपटून इच्छित साध्यापासून मन भरकटणारा नाही याची खबरदारी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, प्रपंचात आपली ओढ विषयाकडे, सुख लोलुपतेकडे असते. आज सुख कशात आहे एवढेच आपण बघतो आणि सुखात विषयात इतके तल्लीन होतो की सारं काही विसरतो. खरं सांगू, हेच शेवटी दुःखाला कारणीभूत ठरत असतं. प्रपंच चालवायला जसा पैसा लागतो ना तसा परमार्थासाठी मनात भाव असावा लागतो. खरं तर आपली वृत्ती नेहमी स्थिर असावी, एकरूप असावी, पण ती विषयात न रमता नामात स्थिर व्हावी. हेच सर्व संतांचे सांगणे आहे. आपलं मन नेहमी भगवंताचरणी लीन असलं तर प्रपंच सहज होईल. जेव्हा आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवतो ना, तेव्हा खरे समर्पण होतं. त्यानंतर देव आपली सर्व संकटे स्वतःकडे घेतो आणि आपल्याला दुःखातून मुक्त करतो. देवाने आपल्याला जे काही दिले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. आपल्याजवळ असलेली प्रत्येक गोष्ट आपली नसून देवाची आहे असा विचार ठेवा. अशा मनापासूनच्या शरणागतीमुळे सांसारिक चिंता आणि समस्यांचा डोंगर कमी होण्यासाठी निश्चितच मदत होईल. खरं तर मनुष्य स्वभावानुसार आपण नेहमी विषयांनाच शरण जातो हो. भगवंताला जो शरण जातो त्याला जगाची भीतीच उरत नाही. सर्व सिद्धी मिळू शकतात, हे सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे कठीण आहे हो. भगवंताकडे कर्तेपण देऊन आपण सुखदुःखातीत राहावे. हे सर्व ईश्वराचे आहे, हेच सारं वेद सांगतात. हे सर्व ईश्वराचे असून तोच सर्वांचा कर्ता आहे असे संतसुद्धा सांगतात. दोघांचंही सांगणं एकच आहे. खरं आहे ना? अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावं नाही लागणार हो. मी करता नसून ईश्वर करता आहे ही वृत्ती वाढविणे हीच खरी उपासना.
मी काही नाही, मी काही नाही, कोणीतरी भावली आहे असे समजावे, एक भगवंत तेवढा माझा असं म्हणावं. त्यासाठी मित्रांनो, संगत फार महत्त्वाची आहे. आपण जर काठी हातात घेतली आपण जर काठी हातात घेतली तर उगीचच कोणाला मारावं असं वाटेल. हा काठीच्या संगतीचा परिणाम. पटतंय का? पण जर हाती जपमाळ घेतली तर आपण जपच करू, कोणाला मारावेसे वाटणार नाही. खरं आहे ना? आपण जितकी काळजी प्रपंचाची घेतो तितकी भगवंताची घेतली, नामस्मरणाची घेतली तर आयुष्य सुखाने जाईल. संतांनी नामस्मरण रूपी नाव आपणास दिली आहे. संतांनी नामस्मरण रूपी नाव आपणाला दिली आहे. या नावेत विश्वासाने बसू. भगवंत हे कर्णधार आहेत. भगवंत हे कर्णधार आहेत, कुशल नावाडी आहेत. त्यांना शरण गेलं ना की ते आपणास सुखरूप पहिलं तिरी नेतील याची खात्री बाळगाव. त्या भगवंताला सर्वार्थाने शरण जाऊ. त्या भगवंताला सर्वार्थाने शरण जाऊ, तोच आपले सर्व अरिष्टांपासून रक्षण करेल याची खात्री बाळगावं. पटतंय का? जय गजानन. धन्यवाद.